संगती जाली आमुची निश्चिंती, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे। घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे पूर। नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे। तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे। पांडुरंगा करो प्रथमान मन, पांडुरंगा करो प्रथमान मन, पांडुरंगा करो प्रथमान मन, पांडुरंगा करो प्रथमान मन। दुसरे चरण संतांचिरा, दुसरे चरण संतांचिरा, दुसरे चरण संतांचिरा। त्यांच्या कृपादाने कथे गाविता, त्यांच्या कृपादाने कथे गाविता, कृपादाने कथे गाविता, त्यांच्या कृपादाने कथे गाविता। बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका। चालू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये भगवत कृपेने काकड आरतीची सेवा आणि काकड आरतीची सांगता म्हणून आजची ही कीर्तन सेवा आहे। जगद्गुरु श्री संत तुकोबाराय महाराज यांचा अभंग, श्री गुरुचं स्मरण वंदन करून समस्त संत मंडळी भाविक मंडळींना व्यासपीठावरून प्रणाम आहे। आपल्या या भारतवर्षामध्ये माणसाला जाग करण्याचं साधन, माणुसकीमध्ये स्थित करण्याचं साधन वारकरी संप्रदायानं दिलेलं आहे। असे अनेक उपाय साधन पर्याय आपणाला आहेत। त्यापैकी काकड आरती आहे। माणसाला जाग करण्याचं, कारण की जोपर्यंत आम्ही जागा होत नाही तोपर्यंत आमची चोरी झाल्याशिवाय राहत नाही। म्हणून आपल्या आयुष्याची चोरी होऊ नये, ज्या कार्यासाठी आम्ही जन्माला आलो ते कार्य राहून जाऊ नये, याच्यासाठी संतांनी जाग करण्याचा प्रयत्न केला। जागृतीचा मार्ग म्हणजे परमार्थ आहे, कारण की संसार तर रात्रच आहे, निशा आहे। बाबा ममता निशी, निशी म्हणजे रात्र आहे। अहंकार दाट, राम नामे वासुदेवी वाट। गुरु कृपे ओळले वैकुंठ, तेने वासुदेव दिसे प्रगट गा। वासुदेवाला, जाग झालेल्या माणसाला वासुदेव दिसते। जाग झालेल्या माणसाची खून काय? वासुदेव, त्याचा दृष्टिकोन वासुदेव आहे।
जोपर्यंत आम्ही जागा होत नाही तोपर्यंत वासना आहे, आणि एकदा जागा झालं की वासुदेव आहे. आधी काय आहे? वासना आहे, आणि नंतर वासुदेव आहे. जोपर्यंत वासना आहे तोपर्यंत जन्म आहे, आणि एकदा वासुदेव मिळाला तया नाही येणे जाणे, राहणे वासुदेवी राहणे गा. पुन्हा येणं जाणं नाही. यत् गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. पुन्हा येणं नाही, जाणं नाही. संसार वासना आहे, जन्म मरणाचं ठरलेलं आहे संसार, आणि परमार्थ जन्म मरणाच्या चक्रातून मुक्त होण्याचं साधन आहे. वासुदेव आहे. आपली जन्म मरणाची फेरी संपवण्यासाठी वासुदेवाची फेरी सुरू झाली. वासुदेव करीतो फेरा. वासुदेवाची फेरी ज्याला समजली नाही त्याची जन्म मरणाची फेरी चुकत नाही. वासुदेव करीतो फेरा, वाढियात बाहेर दारा. कोणी काहीतरी दान पुण्य करा, काहीतरी दान पुण्य करा. ओळखी नाही तरी जाल अघोरा गा. तर त्याची ओळख होईना गेली. अघोरा गा म्हणजे पुन्हा 84 लाख आहे म्हणे. वासुदेवाची फेरी ज्याला समजली, जन्म मरणाची फेरी चुकली. वासुदेव ज्याला समजला त्याची वासना संपली. म्हणून संसार हे रात्र आहे, आणि रात्र म्हणजे झोप आहे, अज्ञान आहे. परमार्थ हे जागृतीचा संदेश आहे, आणि जागृत म्हणजे दिवस आहे. तुका म्हणे मना पाहिजे अंकुश, नित्य नवा दिवस जागृतीचा. जागृती हे दिवस आहे, आणि झोप हे रात्र आहे. एक आहे झोप, एक आहे जाग. दोनच गोष्टी आहेत ना, आणि या दोनच गोष्टीमध्ये हे सारी सृष्टी गुंतलेली आहे. दोनच गोष्टीमध्ये सृष्टी गुंतलेली आहे, एवढी मोठी. तर वासुदेव. मग 1 महिना काकडा केला, आणि त्या काकड्याच्या अभंगामधून आपण ऐकलं, उठा जागेवारे, उठा साधू संत, उठा सकळ जन. असे अनेक अभंगामध्ये उठा उठा उठा. कोणी म्हणते 60 वर्ष झाले, कोणी म्हणते 70 वर्ष झाले. झोपेतून काही उठला नाही माणूस अजून. काकडा जरी होत असेल तर झोपेतच व्हायला. भजन जरी करत असतील तर झोपेतलंच भजन आहे. कशाहून महाराज, कशावरून? त्याची खून आहे स्पष्ट. जर जागृतीतलं भजन असतं तर आमच्यामध्ये परिवर्तन निश्चित आलं असतं. याच्यावरून भजन आपलं कसं आहे, भजन करून काही फरक पडत नाही, उपयोग नाही त्या भजनाचा, परिणाम मिळत नाही. तर ते भजन कुठलं आहे? जागृतीतलं की झोपेतलं? मला सांगा, झोपेमध्ये राजा झाला तर उपयोग काय? झोपेतली संपत्ती मिळाली तर जागृतीत ते खर्च करता येत नाही. का स्वप्नी जोडली संपत्ती,
ते वेचिता नये जागृती विषयी आणि ब्रह्मनिष्ठ मनविती असतात विषयी आणि म्हणून घेतात ब्रह्मनिष्ठ विषयी आणि ब्रह्मनिष्ठ म्हणविती भ्रमनिश्चिती याना. म्हणून आतापर्यंत काही झालं नसल फरक आमच्यामध्ये तर ते भजन कुठलं आहे? जागृतीतलं नवा, सावध होऊन केलेलं भजन नवा. सावध झालं असतं तर देव कैवारी झाला असता, आहे की नाही? सावध होऊन भजनी लागा देव करा कैवारी अहम वागा सोहम वागा, आहे की नाही? प्रेम नगरा वारी सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी. देवाला कैवारी करण्यासाठी भजन आहे, परंतु आम्ही झोपीत भजन करून चुकीच्या मार्गानं जाऊन कैवारी तर केलं नाही देवाला, पण वैरी बनविल्याशिवाय राहील. कैवारी करावं की वैरी करावं? देव करा वैरी की कैवारी? आम्ही देव वैरी बनवून ठेवला. आम्ही देवाला करायचं भजन, कशाचा काकडा काय? नेहमी सांगतो मी, 1 महिना काकडा 11 महिने काय? काही बदल होत नाही, कशातच फरक पडत नाही, स्वभाव सोडायची तयारी नाही. त्याला थोडं मागे घेऊन बस बेटा, मागे बस थोडं, उठ. जर तू उठल्याशिवाय कीर्तनच करणार म्हणजे माग घेऊन जा. विठाला 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 कैवारी, देवाला कैवारी करायचं आहे. कशानं कैवारी होते? परमात्मा. सावध होऊन भजन, नामस्मरण, साधन देवाला कैवारी बनविण्याचा उपाय आहे. नुसता कैवारीच होत नाही, घरी येतो. सुखे येतो घरा नारायण. घरी येणं म्हणजेच कैवारी होणं. परमात्मा आपली वाट पाहायला की हे जीव माझे आहेत आणि माझ्याकडे कधी येतील. परंतु हा जीव मायामध्ये, माया विघ्ने भ्रमला खरे, म्हणता मी माझे निघरे, हे तो संपत्तीचे वारे साचो कारे जाईल. देवाकडे तोंड फिरवायला तयारच नाही, विनमुख झालेला आहे. संसाराकडे आमचं जे तोंड फिरले ते आता वापस होईना, विमुख झालं देवाला. आणि मग ज्या दिवशी देवाकडे आम्ही सम्मुख होऊ त्या दिवशी आमची देव वाट पाहायला की हे जर माझ्याकडे फिरला ना तर हे माझं आहे, याला मी जवळ घेतो. आणि देवानं स्पष्ट सांगितलं की बाबा तू माझ्याकडे फिर, तू माझ्याकडे ये, माझ्यापासून दूर जाऊ नको. साधनाचा अहंकार, व्रताचा अहंकार, नेमाचा अहंकार, अनुष्ठानाचा, तपाचा, व्रताचा, साधनेचा, अनेक प्रकार, तीर्थयात्रेचा बी अहंकार राहते. काही काही माणसं मला विचारतात, तुम्ही किती वेळेस ब्रह्मगिरीवर चढला? मला विचारतात. आणि त्यानं जाऊन आलेलं राहते तेवढंच.
मला ओळखू ते विचारलं की हा हे वरी जाऊन आलेलं आहे. असे बरेच लोक वरी चढले पण वरी राहिले नाहीत, पुन्हा खाली आले. काय त्याचा अर्थ काय? फक्त शिल्लक उरला अहंकार. करिता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती ओ. काय उरलं पदरात? शिल्लक काय राहिलं? तर हे सगळ्या साधनाचा आश्रय, हे सगळ्या धर्माचा आश्रय घेतल्यामुळे देवाचा आश्रय घेत नाही जीव. देवाला शरण जात नाही की माझ्याकडे पुण्य आहे, साधना आहे, तीर्थयात्रा केलेलं आहे, सत्कर्म आहे, याचा त्याचा आश्रय, अनेक धर्माचा आश्रय, साधनेचा आश्रय घेऊन देवाला शरण जात नाही. ज्ञानाचा आश्रय कोणी घेते, कोणी विद्येचा, कोणी कलेचा, कोणी अलग 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 आश्रय, कोणी धनाचा आश्रय घेतला. मग देवानं सांगितलं की हे सगळ्याचा त्याग कर. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज. याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. माझ्याकडे देवानं आपल्याकडे बोलून घेतलं आणि ज्याला ज्याला देवाची हाक ऐकू आली ते संत झाले आणि देवाकडे गेले. जेव्हा ते देवाकडे गेले तेव्हा त्यांना संसाराची संगती सुटली आणि देवाची संगती झाली. आणि अशा संगती झाल्यानंतर जी अनुभूती झाली त्या अनुभूती व्यक्त करत असताना आजचा अभंगाचं पहिलं चरण. तुझी ये संगती, तुझी ये संगती, तुझी ये संगती, तुझी ये संगती, तुझी संगती, तुझी संगती, तुझी संगती, तुझी संगती. झाली आमोतीने चेष्टे, झाली आमोतीने जाते, नाही रे केले ते मिळे, नाही रे केले ते मिळे. झाली आमोतीने झाली आमोतीने जनते, नाही रे केले ते मेले, नाही रे केले ते मेले. हे सोडून देवाकड सन्मुख झाल्यानंतर संगती झाल्यावर जे आनंद आला, जे निश्चिंती झाली, महाराज आपल्या शब्दातून व्यक्त करतात. तुझी संगती झाली आमुची निश्चिंती. कोण म्हणाले? जेवढे गोकुळामध्ये गोपाळ आहेत ना, देवाची संगती केली कृष्णाची, त्यांची अनुभूती तुकोबराय व्यक्त करायला. का करायले? तर त्या गोपाळामध्ये तुकोबराय होते. नाहीतर ते त्यांच्या संगतीत काय झालं यांना काय माहित? कसं कळालं? कळलं त्यांना. तेव्हा तुकोबराय होते. जे जे झाले अवतार. तुम्ही तर म्हणा, मला तर म्हणू द्या. म्हणा. जे जे झाले अवतार, तुका त्यांचा बरोबर, तुका त्यांचा बरोबर, तुका त्यांचा बरोबर. जे जे झाले अवतार, तुका जाते बराबर, तुका जाते बराबर.
का त्यांच्या बरोबर सोबतच जे जे अवतार झाले त्यावेळेस कधी प्रल्हाद होऊन आले, कधी उद्धव होऊन आले, कधी नारद होऊन आले, कधी कोणी सोबतच राहिले. कधी हनुमंत होऊन राहिले, कधी वेगवेगळी रूप घेत 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 जेवढे ज्या ज्या काळामध्ये भक्त झाले तेच भक्त कलियुगामध्ये तुकाराम या नावानं जन्माला आले. तर असं हे तुकाराम महाराजांना गोकुळच्या गोपाळांच्या संगतीचं सुख कळालं. त्यांच्या संगतीत काय झालं आणि मग निश्चिंती झाली. वाहत जाणाऱ्या नदीला तिची धावाधाव आहे. वाहत जाणाऱ्या नदीची धावाधाव आहे. धो धो करीत धावत 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 ती नदी चालली. समुद्रमापन प्रविशन्ति यद्वत्, धावत निघाली, आदळत आपटत, किती खडकावर आपटत निघाली, किती खडकावर, किती दगडाला संघर्ष करीत, टक्कर देत काय नदी आहे. परंतु ती थांबली नाही. अनेकाची तहान भूक भागवत, पाणी देऊन तहान भागवली, अन्न निपुजून भूक भागवली. अशी ती नदी धावत आपटत कुठं पोहोचली? समुद्राला गेली. समुद्रामध्ये जाऊन टेकली की तिची धावाधाव, टेकल्यावर तिची धावाधाव संपली. मिळालेल्या पाण्याची धावाधाव संपली. त्याच्या बाहेर असलेल्या नदीची धावाधाव अजून संपली नाही. जेवढी मिळाली तेवढी धावाधाव संपली. तशी धावाधाव म्हणजे पुन्हा मराव, पुन्हा जन्माव, पुन्हा मराव, पुन्हा जन्माव, पुन्हा हे दरिद्री श्रीमंती अनुकूल प्रतिकूल हे सगळं भोगत राहू. किती आपटाव, खडकावर आपटल्यासारखा संसार आहे. राजहंसाचे पंख उपडून खडकावर आपटल्यासारखं आहे. ज्ञानेश्वर महाराजांची ओवी आहे. हे धावाधाव किती दिवस. मग ते धावाधाव ज्या नदीची संपली ते निश्चिंत झाली. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची. विसावा देवाशिवाय मिळत नाही. धावाधाव संपत नाही आपली. गावातून प्रेत घेऊन जाताना, मड घेऊन जाताना ते विसावा म्हणायचं काहीतरी करतात. त्याचं म्हणणं काय गाव लोकांचं की कमीत कमी मड्याला तरी विसावा, ह्यानं तर ज्योत्यापणी घेतलंच नाही विसावा. कधीच कीर्तनात बसाय नाही शांत, कधी ऐकाय नाही, कधी शांतीनं बसाय नाही. उगा याच्या मड्याला तरी विसावा द्या. दया येते त्या लोकांना. एवढे हो ते विसावा मड्याचं नव. तुम्हाला माहित नाही ते कोणाला विसावा, ते घेऊन जाणाऱ्यासाठी विसावा आहे. की नाही? अनुगत 70-80 किलोचं राहिलं तर त्या माणसाचा विसावा आहे ते. याला कायचा विसावा? याचा गेला विसावा. त्याच्या विसाव्यासाठी या लोकांच्या याला खाली टेकतात. आपणाला काय वाटतंय की त्या मड्यालाच विसावा, आता कायचं विसावा. तर असं संसारामध्ये विसावा नाही मिळत. आणि एक विचित्र आहे, त्याला घरी विसावा घ्याय नाही म्हणून पांदीत विसावा देते. काय चांगली जागा निवडली रे बाबा.
अशी परिस्थिती पुन्हा येऊ नये, पांदीनं विसावा घ्यायची, तर देवाची संगती करावं, निश्चिंत होऊन जाते, पुन्हा जन्म मरण नाही. त्याची सरली एरझार, झाला सफळ व्यापार. कोणाची? साठविला हरी, जेही हृदय मंदिरी. त्याची सरली एरझार, एरझार विसावा तिथं विसावा आहे. किती विसावा? तद्धाम परमं मम. धाव धाव संपली, पुन्हा जन्म नाही, मरण नाही. मग हे अनुकूल प्रतिकूल हे अशा दशा दुर्दशा कोण भोगणार आहे? भोगते का कोणी तिथं गेल्यानंतर? मग तिथं गेल्यानंतर इथं बरंच काही भोगलं होतं आम्ही. सुख, संपत्ती, संपदा, पद, पदवी, सत्ता, संसार, विषय, अनेक प्रकारचं सुख भोगलं. राज्य, कधी मंत्रीपदाचं सुख भोगलं, कधी. आता इकडे जास्त बोलू नाही, सध्या वातावरण ठीक नाही. हे सगळे सुख भोगले आम्ही. सज्जनो, एक ध्यानात ठेवा, तुमच्याकडे सगळंच आहे, मस्त आहे. घर आहेत, बंगले आहेत, संपत्ती आहे, गाड्या माड्या, बेस्ट आहे, चांगलं आहे. परंतु एक दोष आहे त्याच्यामध्ये. काय? जे मिळालंय ते कायमचं नाही, शाश्वत नाही, अखंड नाही, स्थिर नाही. हे सगळ्यात मोठा दोष आहे संसारामध्ये. आणि मग ते थांबत नसल्यामुळे ते कोणालाही ते सुख दुःख दिल्याशिवाय राहत नाही. कोणतंही सुख संसारातलं टिकत नाही, म्हणून ते दुःख दिल्याशिवाय राहत नाही. आणि त्या सुखाच्या लालचीनं आपण पराधीन होऊन जातो. एवढी आदत बिघडून जाते आपली, सुख तर टिकत नाही. बिडी वडणाऱ्या माणसाचं बघा, कशासाठी वडते ते? ते धूर आहे ना, मधी आपल्यामध्ये राहावं, घ्यावं, बरं वाटते, त्याला चांगलं वाटते. त्या धुवासाठीच तर बिडी आहे, दुसरं काही काम आहे का त्याचं? काही त्याला असं वाटतं की त्याला आपण यज्ञ केल्यासारखं वाटतं. त्याला धू, यज्ञाचाच धूर राहते की बरं वाटतं. मग ते घेते धुवासाठी बिडी, परंतु धू बेटामध्ये थांबतच नाही. त्यानं जर तोंड बंद केलं, नाकातून निघते. पण मध्ये टिकणार नाही. धुवासाठी बिडी आहे, धू थांबत नाही. किती नाशवान सुख आहे ते, बरं वाटते ते वडताना. त्याला करमत नाही, वडलं तर त्याचं डोकं चालते म्हणा. वडणं गेलं तर पाय चालतात, आणि वडलं तर डोकं चालते. त्या बिडीचं असं असं सांगतात महिमा वेडणारे लोक. मला वाटतं एखादी बार बघावंच वडून काही कसं चालतं डोकं. धू तर थांबत नाही, पण आपली आदत बिघडल्याशिवाय राहत नाही. तेवढं काम करते ते. तसे संसाराचं सुख बरं आहे तुमचं, पण थांबत नाही. हे वाईट आहे, हे वाईट आहे. पूर्वजन्मी पाप केले ते हे बहुविस्तारले. विषय सुख नाशिवंत सेविता तिमिर कोंदले. सुख नाव दिले, पण
पुढे काय दिली संज्ञा? विषय सुख पण नाशिवंत, टिकत नाही, म्हणून दुःख आहे. सुख आहे परंतु दुःख दिल्याशिवाय राहत नाही, असलं सुख आहे. कसलं सुख आहे? दुःख देणारं सुख. दुःख देणारं सुख पसंत आहे? पसंत नाही, परंतु काय करतात? 84 लक्ष योनी फिरता दुःख भोगीले. ज्ञान दृष्टी हरपली, दोन्ही नेत्र अंधळे. असं हे सुख आहे. हे भोग आहेत परंतु असे आहेत. मग जेव्हा आम्ही देवाची संगती केली, आता इथं जे आम्ही सुख भोगलं ते इंद्रियाच्या आधारानं, इंद्रियाच्या संगतीनं, इंद्रियजन्य सुख काय म्हणतात त्याला, जे प्रकृतीपासून मिळणारं सुख आहे, इंद्रियजन्य सुख आहे. प्रकृती जड आहे, इंद्रिय जड आहेत, मग याचं सुख बी चेतन राहील का? जडच आहे. आणि जड म्हणलं की बुडवित आहे. हे सुख असून बी भवसागरात बुडविणारं सुख आहे, कारण जडापासून मिळालेलं सुख आहे, तर ते बी जडच आहे. चांगलं आहे का? ऐकायचं अभ्यास करा चांगला. मग हे सुख इथं भोगलं आम्ही, आणि तिथं गेल्यानंतर जे सुख आहे ते परमात्मा सुख, संगतीचं सुख. ते इथं जे नाही ते तिथं आहे. इथं जसं आहे ते तिथंच नाही, कारण ते सुख आत्मसुख आहे. मनाचं सुख नव्हतं, ते आत्म्याचं सुख आहे, आणि त्याला इंद्रियाची गरज. आणि ते परमात्मा शाश्वत आहे, आणि त्याच्यापासून मिळणारं सुख भी शाश्वत आहे. परमात्मा अनंत आहे, आणि त्याच्या संगतीनं होणारं सुख भी अनंत आहे. म्हणून अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये नाही देखील ते मिळे, नाही देखील ते मिळे, नाही देखील ते देखिले, इथं कुठं बघितलं आपण ते?
ते मिळे, हे इथं मिळे ते तिथं मिळे, संगती मिळे. नाही देखिले ते मिळे, भोग सुखाचे सोहळे. शाश्वत भोग आहे, आनंदाद्वय नित्य निराम आहे, असा भोग आहे. परमात्म सुखाचा भोग, आत्मसुखाचा भोग. मग भोगू ऐसे संतांचे अभंग आहेत. देहीची विदेही भोगो दशा, देहीची विदेही भोगो दशा. देहाची दशा हे आहे, हे सुख भोगणं, आणि ते विदेह देहाचं तादात्म्य सोडून ते जे भोग आहेत ते दशा. देहीची विदेही भोग दशा, ते सुख सोहळा इथं नाही संसारामध्ये. हे आलं की बरं वाटते आणि गेलं की वाईट वाटते. ते ना येणार आहे ना जाणार आहे. यद्गत्वा न निवर्तन्ते, तया नाही येणे जाणे, सहज खुंटले बोलणे. ते सुख, ते सुख फावले रे गवळणीला, ते सुख मिळालं. गोपाळांना ते सुख मिळालं. त्या सुखाचं वर्णन आहे, इथल्या आपल्या इथल्या संसाराच्या सुखाचं नाव आहे. रुपये पैशाच्या सुखाचं वर्णन नव्हे, सत्ता संपत्तीच्या सुखाचं वर्णन. इथं तर हे तर माया आणि डोह, मायेचा भ्रमाचा डोह सांगितलं संतांनीला. कर्म त्या अकर्माच्या लागती वाटे ठेसा, संपत्ती विपत्तीचा मानियला भरवसा. कन्या पुत्र आप्तजन हेतू सुखाचा ओळसा. या भ्रमडोही बुडालो, धावे गुरुराया सर्वेश. भ्रमडोहामध्ये बुडालो. ह्या सुखातून त्या सुखात जाण्याचं काम गोकुळामध्ये गोपाळांनी केलं. म्हणून नाही देखिले ते मिळे, भोग सुखाचे सोहळे. ते सोहळा ते तुम्हाला आम्हाला सर्वांनाच मिळतो. उद्देश असेल, आपली संकल्पना असेल, इच्छा असेल, तर ते मिळविण्याचा अधिकार मनुष्य जन्माला आहे. आता कोणी घेत नाही त्याला काय करके दया दयालने मानव देह दे दिया, बंदा भजन न करे तो फिर भगवान क्या करे. काय करतो परमात्मा, त्याची काही चूक नाही. आता आपल्याकडे राहिलं, आता ते सुख घ्यायचं की गमवायचं, जन्म मरणाला चुकवायचं की पुन्हा फेऱ्यामध्ये पडायचं, हे आपल्यावर अवलंबून आहे. मग हे समजण्यासाठी सार आणि आसार याचं ज्ञान असणं आवश्यक आहे. सार आसार, तर हे विचार हरिपाठामध्ये सांगितलेलं आहे. त्रिगुण आसार, निर्गुण हे सार, सार आसार विचार हरिपाठ. याचा विचार हरिपाठामध्ये आहे. हरिपाठ विचार करण्यासाठी आहे, नुसता नेम करण्यासाठी नाही. नेमानं काहीच होत नाही, वेळ जाते तेवढंच. तरी फायदा होतेच. दुसरे भांडणं भानगडी तर तेवढ्या वेळात चुकतातच की. त्या नेमापर्यंत माणूस बिडी ओढत नाही, भांडण करत नाही, निंदा करत नाही. फायद्याच आहे नेम बी, एवढं काही लास नाही, घात नाही त्याच्यामध्ये. परंतु विचार जोपर्यंत करत नाही आपण, तोपर्यंत
आपला परमार्थ काही कामाचा नाही. विचारासाठी परमार्थ आहे, विचार करण्यासाठी भजन आहे, विचार करण्यासाठी अभंग आहे, गवळण आहे, कीर्तन आहे. विचारच नाही. मग सार आणि असार काय आहे तर परमात्मा सार आहे, हरीचं नाम सार आहे. वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण सार जपा, सार जपा. सार विठो सार 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 विठोबा नाम तुझे सार रे. मनोनी शूळ पाणी महादेव जपत आहे वारंवार रे. महादेवाचं मंदिर, महादेवाच्या पाया पडायचं, महादेवाला पाणी घालायचं, एक लोटा जल टाकायचं. कशासाठी? त्याच्याकडं सार आहे म्हणून. मनोनी शूळ पाणी जपत आहे वारंवार रे. त्याच्यापाशी सार आहे त्याच्याकडंच. 100 कोटी रामायण तयार झालं. 100 कोटी श्लोक, शतकोटी रामायण म्हणतात त्याला. त्याच्यातलं स्वर्ग मृत्यू पाताळामध्ये भांडण लागलं, 3 लोकांचं भांडण. 100 कोटी हे समसंख्या आहे आणि 3 लोक हे विषम संख्या आहे. विषम संख्या आणि समसंख्या वाटून घ्यायची म्हणजे विषम संख्येला कसं जाईल? दोघच असते तर 50-50 कोटी घेत होते. आता इथं झालं विषम संख्या झाली. मग त्याला काय करावं लागलं? 3 लोकांना 33 कोटी 33,33,399 असं वाटत 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 गणित ध्यानात ठेवा. राहिलं तर एक श्लोक राहिला शिल्लक. अनुष्टुप छंदामध्ये 6 छंद आहेत, त्याच्यामध्ये अनुष्टुप छंदामध्ये 32 अक्षराचा श्लोक असतो. त्या 32 अक्षराच्या श्लोकामध्ये पुन्हा 3 भाग केले. 10 अक्षर 10 अक्षर 3 लोकाला दिले. 30 अक्षर गेले. आता किती राहिले? 2च अक्षर राहिले. आता 2 अक्षर तिघाला कसं द्यायचे? महादेव म्हणले एक काम करा, 33 कोटी 33 लाख 33,333 आहे की नाही? काय काय गणित आहे आता ते. असं करीत करीत आता हे 2च अक्षर उरलेत. म्हणला तितक्या लांबून आलो मी कैलासाहून तुमची पंचायत तोडायला. तिघाची वाटणी बरोबर केलो, भांडण होऊ दिलं नाही, कोर्टाला जाऊ दिलं नाही तुम्हाला. कोण म्हणा? महादेव. आणि तुमचा काही चहा पिऊन पंचायत केलो नाही. आता आमची पंचायतीला काय? ज्याचे पोहे त्याच्याकडून, ज्याचे पोहे त्याच्याकडून वाहे, तिकडं वाहून जायचं. असली नव्हती महादेवाची पंचायत. म्हणलं मी काही तुमचा चहा पिलो नाही, काही नाही, मी काहीच घेतलो नाही तुमच्याकडं, परंतु आता माझी अपेक्षा आहे. ते म्हणले 33 कोटीवाले 3 लोकांचे म्हणले काय पाहिजे? महादेव मागायला तर आपण नाही म्हणू नये. आता त्यावेळेस 1 लोटा जल मागलं तर होऊन जात होतं, पण ते नाही मागाय. देणार की नाही? म्हणले का देत नाही? मागा. किती उरले? म्हणले 2च अक्षर. ते कोणते? रा आणि म. 100 कोटी रामायणातून उरलेले अक्षर हे 2च आहेत. आणि हे जे 33 कोटी गेले हे सगळं पसारा आहे. आणि या सगळ्या 100 कोटीचं सार हे 2च अक्षर आहेत. हे कोणाकडे आहे? व्याघ्रांबर फणीवरधर सुंदर मदनारी, शतकोटीचे बीज वाचे उच्चार, रघुकुळ टिळकर रामदासांतरी. शतकोटीचे बीज म्हणजे राम, ते घेतलं महादेवानं. येड्या तोंडाचे म्हणले 2 अक्षरानं काय व्हायला? देऊन टाका किंवा म्हाताऱ्याला. हे घेतलं राम आणि गेलं निघून. हे बसले
विद्वता, विद्या, ज्ञानाची घमंड त्याच्यामध्ये, अभ्यास घेतले उरावर वज, आणि हे सार घेऊन बसला. राम नाम जपत पत महादेव शीतळ झाले, शांत झाले. विसावा घेतात महादेव. आणि सगळ्यात मोठा विसावा जर कुठे मिळत असेल तर त्याचं नाव स्मशानभूमी आहे. राम नामाचं स्मरण करीत जिथं वैराग्याची जागा आहे, जिथं विरक्तीची जागा आहे, जिथं त्यागाची जागा आहे, समर्पणाची जागा आहे, अशी कोणती एकच जागा. कोणती? स्मशानभूमी. आता आम्ही तुम्हाला स्मशानभूमीची चर्चा केलं तर कोणाच्या डोसक्यातच बसणार. स्मशानभूमीचं काय असेल महाराजाचं, बसा बॉम्बला, आम्हाला काय करायचं. करू वाटलं करा, न करा आता सोडून द्यायचं. आता सांगायचं नाही. आता कोणी भेटला सांगायचा तर ऐकून घ्या, आता पांघरून झोपा. आता बिनघोर स्मशानवासी महादेव शांत आणि प्रशांत बसलेले. राम अक्षर सार मिळालं त्यांचे. तसं सार काय आहे? हरिनाम सार आहे. हरिनाम सार जिव्हाया नामाची, उपमा त्या दैवाची कोण वाणी. संसार हे त्रिगुण आहे, रजतम सत्वाचं आहे, आणि परमार्थ हे गुणातीत आहे, हे सार आहे. म्हणून त्रिगुण आसार आणि गुणातीत झालेलं निर्गुण हे सार. आम्ही ज्याची संगती केली ते ते गुणातला आहे का निर्गुण आहे? सार आहे ना. परमात्मा गुणातीत आहे, गुणातीत हे सार आहे. त्याला नवनीत असा शब्द दिलेला आहे, एक संज्ञा दिली, नाव दिलं त्याला. परमार्थामध्ये परमात्माला काय नाव दिलं? नवनीत. नवनीत शब्दाचा अर्थ नित म्हणजे नित्य, आणि नव म्हणजे नवीन. नित्य नवीनता ज्याच्यामध्ये आहे, जे कधीच विटत नाही, आटत नाही, म्हातार होत नाही, खराब होत नाही, बिघडत नाही, विकृत नाही, त्याला त्याचं नाव नवनीत. नित नवीन. दिने दिने नवम नवम असं जे तत्व आहे ते नवनीत आहे. आणि जे बिघडत राहते, विकृत होत राहते, ते ताक आहे. संसार ताक आहे आणि परमात्मा नवनीत आहे. अभंगाचं 3रं चरण. घरी ताकाचे सरोवर